माझ्या इथे 4 नळातून पाणी येतं, एका नळातून नाही, वेगळं वेगळं 4 नळातून पाणी येतं. जमिनीतलं बोरचं एक पाणी आहे धुण्या भांड्याला, 24 घंटे नळ चालू आहे, 24 घंटे. 20 वर्ष झाले 1 मिनिट नळ बंद नाही. दुसरं पाणी आहे जायकवाडी धरणातून नेलं आम्ही, ते पाणी. हो भाऊ, अरे काऊन येड्याने करता हो, ओम राजा हो, बसा ना जिथे आहे तिथे, इकडे येऊन बसा. खडखड, अरे हा सगळं कळतं मला, ते एक तर उशिरा यायचं आहे तर. बरं आलं तर आलं, बसून जायचं आहे तिथं, त्याला आमचा नाईलाज आहे ना. जायकवाडी धरणातलं पाणी 3ऱ्या मजल्यावर जातं, त्याला मीटर आहे, जेवढं पाहिजे तेवढेच घेते. बगर मोटरचं जातं 3ऱ्या मजल्यावर, बाईनं खाली नाही यायचं, पाण्यानं वर जायचं, रात्रंदिवस 24 घंटे. आणि 3रं पाणी आहे 20 लिटरचा जार असतो, एक जार एका घराला रोज. कोणत्याच पाण्याला पैसे लागत नाही 5,000 भरल्यावर. साधारण जार केवढ्याला येतो एक? 20 रुपये धरा, कमीत कमी 40 जाऊ द्या, 20, 600 रुपये महिना, वर्षाचे 7,000. आम्ही घेतले किती हे ध्यानात ठेवा. रोज एक घराला एक जार. आणि 4थं पाणी आहे माझ्या इथे, 4था नळ आहे, संपूर्ण गावाला रोज सकाळी 5 ते 8, पहाटे 5 ते 8 आंघोळीला गरम पाणी येतं नळाला, बाईनं चुलीवर तापायचं नाही. नवरा म्हणला मला आंघोळ करायची, बाई त्या नळाकडे बोट करते, तो नळन तू करशील तर कर, नाही तसंच मर. बरं तुम्ही तरी शहरातले लोक आहे, आमच्याकडे लय बेकार आहे. खेड्यात नुसतं तापून द्यायचं नाही बाईनं, जिथं आंघोळीची जागा आहे तिथं नेऊन द्यायचं राजाला. इकडे कसं आहे,